हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता इथे दुष्यंत म्हणत असतो की मला भूक नाही आहे. कृष्णा म्हणत असते, ओ दुष्यंत सरकार, अहो असं कशापायी करायला आहे, खाऊन घ्या की तुम्ही, जर तुम्ही खाल्लं नाहीसं तर मला झोप नाही लागायची. दुष्यंत म्हणतोय, काही बोलू नको, माझ्या खाण्याचा आणि तुझ्या झोपण्याचा काय संबंध आहे. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, असं काय करायला लागलाय तुम्ही. आता जर तुम्ही खाल्लं नाही तर तुम्ही खाल्लं नाही म्हणून मी बी खाणार नाही, आणि मग जर मी खाल्लं नाही तर मला अर्थात झोप येणार नाहीच की. त्यापेक्षा म्हणालोय काय म्या, तुम्ही खाऊन घ्या की, हे घ्या. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, नको ग मला. कृष्णा आता दुष्यंतच्या तोंडाजवळ घास घेऊन जाते आणि दुष्यंतला सांगते, दुष्यंत सरकार, समोर आलेल्या अन्नाला कधी नाही म्हणू नये, चुकीचं असतंय बघा. मग मात्र आता दुष्यंतचा नाईलाज होतो आणि त्याला खावं लागतं. मग कृष्णा ही त्याला सांगत असते, असं कशापायी करायला, खाऊन घ्यायचं की. मग आता पुढं ती त्याला म्हणते, आणि तसं बी चटका ह्यो हाताला लागलेला आहे, पोटाला नाही काय. त्याबरोबर मग मात्र दुष्यंत काही बोलत नसतो. तर कृष्णा आता दुष्यंतकडे बघून हसत असते. तर दुष्यंत आता मनातल्या मनात म्हणायला लागतो, अरे यार, ही माझ्याकडे बघून अशी हसते का, पुन्हा हिच्या मनामध्ये काही चुकीचं इंटेन्शन तर आलेलं नाही आहे ना. मग दुष्यंत आता लगेचच कृष्णाला म्हणतो, हे बघ कृष्णा, माझा हात भाजलाय म्हणून फक्त मी तुझ्या हाताने खातोय, तू काही चुकीचा विचार करू नको. कृष्णा म्हणत असते, अहो पण मी कुठं म्हणलोयच काय. दुष्यंत आता मनात विचार करायला लागतो, अरे ही मनातल्या मनात काय लव्ह स्टोरी तयार करायला लागली की काय. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा तू माझ्याकडे असं का बघतेस. त्यावर कृष्णा म्हणते, आता तुम्हीच म्हणालात ना हे बघ म्हणून म्हणून बघायलोय. आणि मग आता कृष्णा हसायला लागलेली असते. त्याबरोबर दुष्यंत हा आता कृष्णाला म्हणत असतो, अरे यार काय चाललंय तुझं, तू का अशी वेड्यासारखी हसतेस, तुला काय वेड लागलंय का. त्यावर कृष्णा म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, आम्ही साधी माणसं आहोत, आम्हाला हसाय रडाय असं काही लई मोठं कारण लागत नाही बघा. आणि आता माझ्या हसण्याचं आणि रडण्याचं बी कारण तर तुम्हीच आहे ना. त्याबरोबर मग मात्र आता दुष्यंत हा कृष्णाकडे बघत राहतो. तर कृष्णा म्हणते, तुम्ही खावा पटपट, उद्या मला लई कामं आहेत, रात्री लवकर आटपून झोपायचं आहे, सकाळी उठून तयारी करायची आहे. त्याबरोबर आता दुष्यंत विचारतो, कसली तयारी करायची आहे, कसली कामं आहेत. मग कृष्णा आता दुष्यंतला सांगायला लागते, अहो म्या निर्दोष या समजातनं सुटावी यासाठी आपली भक्ती आहे नवं, तिनं देवी आईला नवस केला होता का जर म्या ह्या समजातनं निर्दोष बाहेर पडलो तर ती 5 कुमारिकांना जीव घालणार म्हणून. तर उद्या त्याचंच काम आहे समज, तुम्हाला बी लवकर उठावं लागलं. त्यावर दुष्यंत म्हणतो, काय मला, माझा काय संबंध. हे बघ कृष्णा, आणि तसंही माझं एक उद्या महत्त्वाचं काम आहे, सो मी उद्या नसणार आहे, कळलं ना तुला. तर लगेचच आता कृष्णा म्हणायला लागते, अहो पण दुष्यंत सरकार. दुष्यंत म्हणतो, नाही नाही म्हणजे नाही, मला खरोखर जमणार नाही आहे, माझं खरोखर महत्त्वाचं काम आहे यार कृष्णा, का तुला कळत नाही आहे. तू तुझं बघून घेते पूजन बिजन काय ते, मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही आहे आणि मला वेळही नाही आहे, कळलं ना. त्यावर कृष्णा म्हणते, अहो हो पर आता खाऊन घे की. दुष्यंत म्हणतो, नाही बाद झालं, मला नको आहे, हां आता मी आलो. आणि मग एवढं बोलून दुष्यंत हा लगेचच तिकडनं निघून जायला लागतो. त्याबरोबर आता इथे कृष्णा ही दुष्यंत तिकडनं जाताना त्याला हाक मारतो, दुष्यंत सरकार, अहो दुष्यंत सरकार. पर दुष्यंत म्हणतो, उगाचच्या उगाच काहीतरी नुसती बडबडत राहते, काय तर म्हणे मी आता तिथे थांबायचं नाही, मला नाही जमणार यार कृष्ण हे सगळं प्लीज. आणि मग दुष्यंत हा ताबडतोब तिकडनं निघून जातो. त्याबरोबर आता कृष्णा ही दुष्यंत गेल्यावर लगेचच हसते आणि आता ती स्वतःजवळच बडबडायला लागते, दुष्यंत सरकार, मला ठावं आहे, तुम्ही आता तुमसनी जमायचं नाही असं म्हणायलायसा खरं, पर तुम्ही नक्की येशीला. अहो येशीलच तुम्ही, कारण तुम्ही प्रत्येक वेळी असाच नकार देता आणि तुमच्या नकाराचं रूपांतर नंतरच्यालाच होकारात होतं आहे, आणि या वेळेस बी तसंच होईल असं आता कृष्णा म्हणायला लागते. तर आता इकडं कृष्णा दुष्यंतचं जे ताट असतं त्याच्यामध्ये जेवायला घेते आणि मनातल्या मनात ती लई खुश असते, कारण दुष्यंतनं आज तिच्या हातून जेवून घेतलेलं असतं ना. त्याबरोबर इथं आता बाळजाबाई ह्या खोलीमध्ये बसलेल्या असतात आणि त्या त्यांचे दागिने घातलेले काढत असतात. इतक्यात त्या ठिकाणी अढळराव बी आलेले असतात. आता अढळराव येतात आणि त्यांची बुटं काढाय बसतात आणि म्हणत असतात, बापरे दागिने काढायचं काम चालू आहे इथं. नाही, दागिन्यांबरोबर जर थोडा त्यातला माज बी उतरतोय का. नाही नाही नाही, माज कसा उतरणार ना, तो तर स्वभावात आहे, तो नाही उतरू शकत बाबा, चुकलंच आमचं जरा, आम्ही अपेक्षा करतोय. बरं का, डाव यावेळी तुम्ही चांगला खेळला होता, पण तरी बी
शेवटी कृष्णा बाहेर पडलीच ना या सगळ्यातनं. लक्षात ठेवा, या वेळी तर आम्ही बी तिची साथ द्यायला नव्हतो, तरी बी ती या समध्यातनं बाहेर पडली. याचा अर्थ ह्योच होतो की देवी आई सौताच कृष्णीच्या पाठीशी. त्यामुळं कुणी किती बी ठरवलं तरी कृष्णीचं काय बी वाईट होणार नाही. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, काय असतं ना आढळराव, कधी कधी आपण लई खेळ एखादा मनापासून रंगतदार बनवतो, खेळतो, पण कधी कधी चुकून निकाल चुकीचा लागतो. त्याबरोबर आढळराव म्हणतात, नाही ते समजा ठीक आहे निकाल वगैरे चुकीचा लागणं, पण काय आहे ना, कृष्णीच्या पाठीशी सौता देवी आई उभी आहे. त्यामुळं तुम्ही किती बी प्रयत्न केला का नाही कृष्णीला ह्या घरातनं दुष्यंतच्या आयुष्यातनं दूर करण्याचा, तरी बी कृष्णीला कोणी बी ह्या ना घरातनं दूर करू शकतं ना दुष्यंतच्या आयुष्यातनं. त्यामुळं उगाच्या उगा तुमचे सगळे प्रयत्न पाण्यात जायलात बघा. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, काय? त्यावर आढळराव सांगतात, अहो होय, कृष्णीला ना ह्या घरातनं कोणी बाहेर काढू शकत ना दुष्यंतच्या आयुष्यातनं. कृष्णीचं नशीब लय बलवत्तर आहे. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नसतं ना आढळराव. काही वेळी नशिबाचे फासे बी उलटे पडतातच की. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची कायम, म्या बोललोय ते म्या करणार. काय बी झालं तरी म्या त्या पोरीला माझ्या दुष्यंतच्या आयुष्यात नाही राहू देणार म्हणजे नाहीच राहू देणार. म्या तिला त्याच्या आयुष्यातनं बाहेर काढणार म्हणजे काढणार. कळलं नव्ह तुम्हासनी? त्याबरोबर लगेचच बाळजाबाई ह्या तिकडनं पुढे जात असतात. पुढे जाता जाता पुन्हा मागे येतात आणि आढळरावांना सांगतात, लिहून ठेवा आम्ही जे आज बोललोय ते. त्याबरोबर मग मात्र आढळराव त्यांना काही बोलत नाही. तर बाळजाबाई ह्या तिकडनं निघतात आणि दागिने ठेवायला जातात. तर इकडे कृष्णा ही स्वयंपाकघरात उभी असते आणि ती विचार करत असते, काय गिफ्ट देऊ बरं दुष्यंत सरकारासनी, काय गिफ्ट देऊ? हां, त्यासनी ना असं काहीतरी गिफ्ट देतो की ते गिफ्ट बघून बी त्यासनी असं भारी वाटलं पाहिजे. ते गिफ्ट बघून की नाही ते असं माझ्याबद्दल का 2 शब्द तरी चांगले बोलले पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर असं हसू आलं पाहिजे. पर आता असं गिफ्ट द्यायचं म्हणलं तर काय द्यायचं ह्यो बी तर प्रश्न आहेच की. मग आता कृष्णाला प्रश्न पडलेला असताना तिला एक उत्तम आयडिया सुचते आणि ती म्हणते, वा हा हे बेस्ट आहे. नाही म्हणजे जर मी हे गिफ्ट दिलं का नाही दुष्यंत सरकारासनी तर त्यासनी बी लई आवडल आणि ते बी खुश होऊन जातील एकदम. हां, खुशम खुश असं आता ती म्हणत असते आणि चुकून तिचा हात तिथं एक जे ग्लास ठेवलेलं असतं त्याला लागतो आणि ते ग्लास पडतं. आता ग्लास पडल्याबरोबर कृष्णी लगेचच ते ग्लास उचलते आणि तिथं कोण नाही आहे ना ह्याची खातर जमा करून घेते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी इकडं मंगलला भक्ती हाक मारते, मंगल ए मंगल. त्याबरोबर मंगल म्हणते, हा भक्ते बोल ना. त्यावर आता लगेचच ती म्हणायला लागते, अगं आज रांगडे पाटलांच्या वाड्यावर तुझ्या श्रुतीला जेवायला पाठव काय. त्याबरोबर मंगल म्हणते, हो पाठवतो, पर आज काय ग, आज कसलं कन्यापूजन. त्याबरोबर मग लगेचच भक्ती सांगते, अगं काय झालं ते कृष्णी त्या आळातनं सुटली नवं, तेव्हा मी नवस बोललो होतो की म्या 5 कुमारिकासनी जेव घालीन म्हणून, तर मग म्हणून म्हणायलोय पाठवशील नवं. त्यावरती म्हणते, वय वय इसरू नगस हा. एवढं बोलून ते तिकडनं पुढे सरसावते. तर आता हे सगळं बोलणं पूजाने चोरून ऐकलेलं असतं. आता पूजा ही तिथेच उभी असते. तर इतक्यात सदा हा भरपूर सगळं सामान घेऊन घरी आलेला असतो. मैनावती म्हणते, अरे सदा थांब, हे समजा काय आहे? अरे किती सामान घेऊन आलास? परवाच्याला किराणा माल भरलाय ना आपण 2 आठवड्यांचा. मग बाळजाबाई काय गाव जेवण घालायलात वय, तवा एवढा किराणा घेऊन आलायस तो. त्याबरोबर आता सदा म्हणायला लागतो, नाही बाळजाबाई नाही घालायल्यात, पर धाकल्या मालकीनबाई आहेत ना व, त्यांनी कन्याभोजन ठेवलंय आज, त्यामुळं त्यांच्यासाठी ह्यो समजा किराणा आणलाय. त्यावर हे ऐकून मैना म्हणते, काय कन्यापूजन आणि आपल्या घरात? त्यावर सदा म्हणतो, वय धाकल्या मालकीनबाईंनी सांगितलं होतं. त्याबरोबर मग आता पुढे ती काही बोलणार इतक्यात सदाच्या हातामध्ये वजन असल्यामुळे सदा ते सगळं साहित्य किचनमध्ये ठेवायला जातो. आता मैनावती म्हणते, घरात कन्यापूजन आहे आणि बाळजाबाई मला काही बोलल्या बी नाही. हां, अजून बाळजाबाईसनीच माहीत आहे की नाही अजून. वा, हे मात्र बेस्ट होऊ शकतं. आता इकडं लगेचच मैनावती बाळजाबाईंच्या खोलीकडे जायला निघालेली असते. तर आता इथे कृष्णा ही मातीचा भावला आणि मातीची भावली बनवायला बसलेली असते. आता कृष्णा ही मातीची भावली बनवत असताना तिला तिच्या वडिलांची आठवण आलेली असते.
तिच्या वडिलांनी अशाच शेतात ते दोघंजण एकदा बसलेले असताना छान मातीचे भावलाभावली बनवले होते आणि कृष्णाने तेव्हा विचारलं की बा तू हे काय करायलास. तेव्हा त्यांनी तिला सांगितलं होतं की म्या मातीच्या भावलाभावली बनवायलोय आणि ही त्यातली कृष्णा आणि ह्यो तिचा नवरा. कृष्णा म्हणत असते दुष्यंत सरकारसने हे लय आवडी. त्याबरोबर त्या ठिकाणी भक्ती येते. भक्ती म्हणते कृष्णे अगं काय ग काय करायल्यास. त्याबरोबर कृष्णा म्हणते म्या दुष्यंत सरकारसने गिफ्ट द्यायचं आहे ना त्यासाठी हे मातीची भावलाभावली बनवायलो. त्याबरोबर भक्ती म्हणते मातीची भावलाभावली कशा पायी. त्यावर कृष्णा म्हणते कारण हे कृष्णा आणि हे दुष्यंत सरकार. त्याबरोबर भक्ती म्हणते असं होय. इतक्यात त्या ठिकाणी आता दुष्यंत हा आलेला असतो. आता दुष्यंत हा बघतो की कृष्णा काहीतरी चिखलात करते. मग तो कृष्णाला मागून हाक मारतो आणि म्हणतो ए कृष्णा अगं काय करतेस तू आणि हा सगळा असा चिखल कशाला केलायस. त्याबरोबर कृष्णा आता धावत दुष्यंतकडे जाते. दुष्यंत म्हणतो ए कृष्णा 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 प्लीज लांब थांब यार, उगाचच्या उगाच सगळे कपडे चिखलाने भरवशील, मला बाहेर जायचं आहे. त्याबरोबर कृष्णा म्हणते अहो दुष्यंत सरकार बघा की मी ह्या इतक्यात दुष्यंतच्या फोनवर फोन येतो. दुष्यंत म्हणतो चालू दे तुझं मी आलो. आणि मग आता फोनवर बोलता बोलता तो गाडीजवळ जातो. तर आता लगेचच कृष्णा म्हणते मी ह्या भावल्या सुकाय ठेवतो काय आणि मग ती सुकवायला भावल्या ठेवायला जाते. त्याबरोबर भक्ती कृष्णाला जाताना म्हणत असते कृष्णे अगं कशापायी करायलास हे समज, तुला ठावा आहे नवं. दुष्यंत दाजीसनी चिखल माती या समध्या गोष्टी नाही आवडत. अगं ते नाही घेणार तुझी ही भेट. उगाचच्या उगाच तुझं कष्ट पाण्यात जातील बघ पोरी. काय गरज आहे तुला हे समज उगा करत बसायची. त्याबरोबर त्यांनी तुला मदत केली आहे ही गोष्ट बी अजून त्यांनी स्वीकारली नाही आहे. मग तरी बी हे एवढं समज तू कशापायी करायलास असं आता भक्ती कृष्णाला म्हणते. त्याबरोबर कृष्णा ही भक्तीला म्हणते हे बघ भक्ती काय बी झालं तरी मला मदत दुष्यंत सरकारांनीच केली आहे. ही गोष्ट तर नाकारता येणार नाही नवं. हां आता ते स्वतःच्या तोंडानं नाही म्हणत आहेत त्यांनी मला मदत केली आहे म्हणून, पण मला ठाव आहे नवं की त्यांनीच मला मदत केली आहे म्हणून. मग मी तर त्यांचे आभार मानाय हवेच की. आणि तसं बी हे गिफ्ट मला ठाव आहे ते नक्की घेणार कारण हे म्या स्वतःच्या हातानं बनवलं आणि या गोष्टीचं त्यासनी अप्रूप वाटणार मला ठाव आहे. त्याबरोबर भक्ती म्हणते असं वय. तर पुढं म्हणते आणि एवढंच नाही नवरा बायकोंनी एकमेकाला भावलाभावली दिल्या की त्यांच्यातलं प्रेम वाढतं असं बी म्हणतात. त्याबरोबर भक्ती म्हणते असं प्रेम वाढतं वय बरं 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 मग चालू द्या काय तुमचं, म्या आलो. आणि मग भक्ती ही लगेचच म्या आलो असं म्हणत तिकडनं निघते. त्याबरोबर इकडं दुष्यंत हा गाडी स्टार्ट करताना जेव्हा मागे घेतो तेव्हा कृष्णाच्या त्या भावलाभावली ज्या असतात त्या चिरडून जातात. आता तिने तिथे सुकायला ठेवलेलं असतं. कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार हे काय केलं तुम्ही. त्यावर दुष्यंत म्हणतो कृष्णा काय झालं आता. आणि मग आता दुष्यंत हा गाडीतून खाली उतरतो. तर कृष्णा म्हणत असते बघा की तुम्ही काय केलं आहे ते. अहो माझ्या मेहनतीवर तुम्ही टायर फिरवलं आहे दुष्यंत सरकार. त्यावर दुष्यंत म्हणत असतो आय एम रिअली व्हेरी सॉरी यार कृष्णा, मी हे सगळं खरोखर मुद्दामून नाही केलं. त्यावर कृष्णा म्हणते सॉरी आता तुम्ही माझ्या मेहनतीवर जो ह्यो टायर फिरवला आहे तो काही सॉरी बोलून निस्तरणार आहे वय. त्यावर दुष्यंत म्हणत असतो अगं खरंच सॉरी कृष्णा सॉरी. पण कृष्णा ही आता रडत रडत तिकडनं आतमध्ये निघून जातो. आता कृष्णा ही अशी रडत रडत गेलेली असते हे बघून दुष्यंतला वाईट वाटतं. तर आता इथे बाळजाबाई जयकांतला म्हणतात जयकांत काय चालू आहे तुझं. अरे अजून 50 लोकांची वसुली करणं बाकीच आहे. नाही बाकीच्या कामात तर माती खातोस तर खातोस, आता ही वसुलीचं काम बी तुला जमाना झालं आहे काय. त्याबरोबर जयकांत म्हणत असतो काकीसाहेब आहो ते. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात हे बघ आमसनी तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाही आहे. त्याबरोबर जयकांत म्हणतो काकीसाहेब अहो तुम्ही फक्त 4 दिवस द्या बघा मला. 4 दिवसात समधी वसुली करून मी तुमच्या मोहरा आणून ठेवतो. इतक्यात त्या ठिकाणी मैनावती आलेली असते. मैनावती बाळजाबाईंना म्हणायला लागते अहो बाळजाबाई काय हे घरात कन्यापूजन आहे आणि तुम्ही मला सांगितलं बी नाही होय. तुमच्या सुननं तुम्हासनी न विचारता घरात कार्यक्रमाचा घाट घातलेला दिसतोय. त्यावर बाळजाबाई म्हणतात कार्यक्रमाचा घाट कसल्या. त्यावर आता मैना म्हणायला लागते बघा म्हणजे खरोखरच यासनी माहीत नाही वाटतं काय. अहो बाळजाबाई तुमच्या कानामागनं येऊन तिखट होणाऱ्या सुनबाईंनी आज रांगडे पाटलांच्या घरामध्ये कन्यापूजन करायचं योजलंय. तवा घरात बघा की मला हे कुणाकडनं कळायला येते. त्यावर बाळजाबाई म्हणतात कुणाकडनं. त्यावर ती म्हणते अहो घरातला गडी सदा त्यानं आत्ता मला सांगितलंय की आपल्या घरात कन्यापूजन आहे म्हणून. आपल्या घरात कन्यापूजन आहे ही गोष्ट अजून आपल्याला बी माहीत नाही. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं तर आता
तुमच्या त्या सुनेने तुमचा मान घेतला की. त्यावर पुढं ती म्हणत असते, बाळजाबाई तुम्हासनी विचारलं होतं काय त्या कृष्णीनं हे समद घाट घालण्याआधी. त्याबरोबर बाळजाबाई म्हणायला लागतात, वय ती म्हणली होती आम्हाला. त्यावर लगेचच आता इकडे मैनावती म्हणायला लागते, म्हणली होती म्हणजे विचारलं नाही, विचारणं वेगळं आणि म्हणणं वेगळं नाही का बाळजाबाई. त्याबरोबर मग बाळजाबाईसनी आठवायला लागतं की कृष्णी खरोखर त्यासनी फक्त म्हणली होती की बाळजाबाई अहो भक्तीनं म्हणजे माझ्यासाठी नवस केला होता तर त्याचं कन्यापूजन घालायचं आहे तर तेवढं घालायचं होतं. तर आता बाळजाबाईंना खूपच जास्त राग आलेला असतो. तर इकडं आता दुष्यंत हा मातीच्या समोर हँडग्लोव्ज घालून बसलेला असतो आणि आता तो म्हणत असतो, यार शिट, आता हे मातीत हात कसे घालायचे, कसं वाटेल ते. दुष्यंत आता डोळे मिटून मातीत हात घालण्याचा प्रयत्न करत असतो. इतक्यात तिकडे कृष्णा येते. कृष्णा आता दुष्यंतला मागून सांगते, राहू दे तुम्ही ते दुष्यंत सरकार. मातीला चिखलाला हात लावायला मनात आनंद आणि नातं फुलवायला मनात ओलावा असावा लागतो. जाऊ द्या करतो मी. आणि मग एवढं बोलून कृष्णा ही तिकडनं एक दुसरा स्टूल घेऊन येते आणि त्याच्यावरती बसते. त्यानंतर मग आता दुष्यंत हा डोळे मिटून मिटून मातीला हात लावण्याचा प्रयत्न करत असतो. दुष्यंतला जमत नसतं. मग कृष्णा दुष्यंतचे हात पकडते आणि आता त्याच्या हाताने तीसुद्धा त्याला माती स्पर्श करायला मदत करते. आता दुष्यंत जेव्हा मातीला हात लावतो तेव्हा त्यालासुद्धा छान वाटतं. तो सुद्धा डोळे उघडतो आणि आता कृष्णाच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल आलेलं असतं. ते बघून तर दुष्यंतला आणखीन छान वाटतं. दुष्यंतच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक छान असं स्माईल आलेलं असतं. मग दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं मिळून आता मातीची ती बाहुली पुन्हा एकदा बनवत असतात. आता दोघंजणं बाहुली बनवत असताना दुष्यंत हा कृष्णाला लगेच म्हणतो, कृष्णा सॉरी. आता दुष्यंतने सॉरी म्हटल्यावर कृष्णा बी त्याला थँक्यू म्हणते. आता कृष्णाने थँक्यू म्हटल्यावर दुष्यंत तिच्याकडं बघून हसतो. त्या दोघांचं समजा कसं इथं झाक सुरू असतं. आता इथं सगळं चांगलं सुरू असताना बाळजाबाई आलेले असतात आणि दुष्यंत आणि कृष्णाचं एवढं समजा भारी चालू आहे हे काय बाळजाबाईसनी बघवत नसतं. बाळजाबाईसनी दुष्यंत आणि कृष्णा एकत्र आहेत आणि त्याहून महत्त्वाचं दुष्यंत कृष्णाबरोबर खुश आहे या गोष्टीचा तर लईच राग आलेला असतोय. बाळजाबाई रागानं कृष्णाकडं बघत असतात. त्याबरोबर आता लगेचच त्यांचा राग अनावर व्हायला लागतो आणि मग त्या पुढं कृष्णीजवळ चालत येतात. आता कृष्णीजवळ बाळजाबाई आल्याच्या नंतर इथं त्या म्हणायला लागतात, कृष्णे. त्यावर कृष्णा आणि दुष्यंत हे दोघं पण उठून उभे राहतात आणि बाळजाबाईंकडं बघायला लागतात. तर बाळजाबाई ह्या कृष्णाला म्हणत असतात, कृष्णे तू घरात म्हणजे कुमारिकांना जेव घालणार आहेस असं मी ऐकलं. नाही म्हणजे घाल तू, पर तू एक डाव मला विचारायला हवं होतंस ह्या घरात हे समज करण्या अगोदर. नाही आता हे समज कसं करायचं ते तुझं तू बघ बाई, पर आम्हासनी काय हे पटलेलं नाही. एवढं बोलून बाळजाबाई तिकडनं जातात. तर इकडे सावित्री ही पूजाला विचारते, पूजे नेमकं तुझ्या मनात तरी काय आहे, काय करायचं ठरवलंयस तू. त्यावर पूजा म्हणत असते, उद्ध्वस्त त्या कृष्णाला नाही जर तिला रांगडे पाटलांच्या घराच्या बाहेर काढलं ना तर मी सुद्धा नावाची पूजा नाही बघतो आई. तर इकडे बाळजाबाईसुद्धा कृष्णाचं लय व्हायलंय आता तिला जरा आळा घातलाच पाहिजे असं म्हणत असतात. एका बाजूला आता पूजानं सुद्धा ठरवलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला आता बाळजाबाईंनी सुद्धा ठरवलेलं असतं. तर आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, कृष्णा तू आईची परमिशन घ्यायला हवी होतीस. आईला विचारलेलं नाही आहेस तू. मला ही गोष्ट अजिबातच आवडलेली नाही आहे, चुकीचं केलंस तू. एवढं बोलून दुष्यंत तिकडनं निघून जातो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.